अगं पण बाहेरचं कशाला आणायचं? पैसे काय झाडाला लागलेले असतात का? अनाठाई खर्च कशाला करायचा म्हणते मी. इथे पैसा पैसा करून आम्ही नुसता आपला जीव काढतोय आमचा. त्याची काय बी गरज नाही आता. आता रोहन्या आणि मी आम्ही कमवतोच की, आणि माझाच पैसा उडवू ना आपण. तसं बी वर जाताना कुठं पैसा घेऊन जायचंय. हाय तो वर चांगलं चुंगलं खायचं आणि आनंदात राहायचं. अगं पण पैसा टिकवला पाहिजे ना. हाय माझ्या पगारातनं टिकवलेलाच उडवला हाय. तुम्ही नका पैशाची काळजी करू, मी करीन समजा ठीक. आणि हो, तुम्हाला कधी बी काय बी खावंसं वाटलं ना, लगेच मला सांगायचं, मी आणीन तुमच्यासाठी. हा, आणि एवढा पैसा पैसा केला नाही का पैसा येत बी नाही आणि टिकत बी नाही. पैशाला कसं मोकळं सोडून द्यायचं असतं, आणि फिरवत ठेवला ना का आनंद बी येतो आणि पैसा बी. बरं ते समजा जाऊ द्या, तुम्ही ताटं घ्या, मी आले लगेच हात पाय धुवून. रोहन्या पाणी घे, मी आले. हो. मलाच कामाला लावते आणखी. काय पावभाजी तर पावभाजी. पिंडोबा कठीण आहे. मी सुनीताला समजावलंय. बरं केलंस. तिला म्हटलं आईच्या हट्टांपुढे मान तुकवू नकोस. नाही ऍब्सोल्यूट. अरे तुला माहितीये त्या रात्री आईने तिला साडी नेसूनच झोपायला लावलं. काय पण ठीक आहे, सुनीता तशी खमकी आहे. म्हणजे माणसं हँडल करता येतात तिला. तिला ना फक्त एका पुशची गरज होती, तो मी दिलाय. आता बघ आईला बरोबर हँडल करेल ती. पण तू बरोबर राहा तिच्या. अर्थात श्री, तिला एकटीला कसं सोडीन मी. ऐक आओ. काय झालं ग? काय काय होत काय होते काय होते? क्रॅम्प आलाय पायात. बघू इकडे. श्री नको थांब. अरे नको थांब. नको नको, डॉक्टरांनी सांगितलं असं होणार. अगं पण मी प्लीज तू काही करू. मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल सांग. काही नको करूस, तू गप्प बस. बसलो. तुला पाणी देऊ? नको ना श्री. मग मी काय करू ते तर सांग. तू गप्प बस प्लीज. सॉरी. नाही इट्स ओके. ओरडले मी. अगं नाही, तुला हवं तर आणखीन ओरड, पण तुला वेदना होत असताना मी काही करू शकत नाही याचं मला जास्त वाईट वाटतंय. आय एम सॉरी. मला जवळ घे ना. चालेल ना? अरे घे ना. थांबेल. अगं काय हे? पावभाजी आवडली तुम्हाला? तू हे कपडे का घातलेस? वाय नेहमी हेच घालते मी. पण आता लग्न झालंय तुझं, हेही तुला म्हणलं होतं मी. अहो म्हणून काय शिंग फुटलेत का मला? ते काय उलट उत्तर करतेस सासूला? हेच शिकवलं का तुझ्या आईने? आय माझ्या मम्मीला कशा पायी घेताय मध्ये? नाहीतर कोणाला घेऊ? आईचंच वळण आहे ना हे. सासरी गेल्यावर कसं वागायचं हे आईने शिकवलं नाही का तुला? बाईजाबाई झगडे यांच्या नावातच कळतंय त्यांनी काय शिकवलं असेल तुला. मुळात तुला शिकवायला त्यांना तरी माहित असायला पाहिजे ना कसं वागायचं ते. म्हणून
म्हणून चांगल्या घरातली सून हवी होती मला. तुम्हाला बरं वाटलं ना हे समज बोलून? म्हणजे झोपा आता निवांत. कशा पायी एवढा जीव जाळताय? आणि सारखा चिडचिडपणा बरा नव्हे का? याने बीपी पण वाढतो, आणि बीपी वाढल्यावरती काय त्रास होतो माहितीये ना? हार्ट फेल होण्याची शक्यता असते. आणि कसं आहे ना, आता वय झालंय, जरा दमानं घ्यायचं. आपण आपल्या तब्येतीला जपून राहायचं, तत्वाला नाही. काय ए, तू मला अक्कल शिकू नको. मी काही एवढ्यात वर जात नाहीये. आधी तुला घालवेन आणि मगच जाईन मी. हाय का? आता चांगलं सांगते तरी बी चिडताय. काय करावं माणसानं? जा जा, आता कपडे बदलून घे जा. हा, मूर्खासारखं काहीतरी घालायचं आणि फिरत राहायचं. बरं दिसतं का ते? लोक तोंडात शेण घालतील. कुणाच्या? कुणाच्या आहे? हे असं काहीतरी घालत जा ना झोपताना सुटसुटीत. साडी काय मूर्खासारखं. ए, साडीत काय मूर्खासारखं? आ, म्हणजे आम्ही साड्या नेसतो म्हणजे काय आम्ही मूर्ख आहोत का? अगं पण तिला सवय नाहीये ना त्याची. अरे मग होईल ना सवय. आणि मुली काय जन्माला येतात तेव्हा काय साड्या नेसून येत नाहीत. साड्या नेसून नेसूनच त्याची सवय होते, कळलं का? पण मला नाही आवडत. आवडत नाही म्हणून कसं चालेल बाळा? आपल्याकडे तसं चालत नाही. कुणाला? अहो कुणाला काय, सून आहे ती या घरची. जानू कुठे रोज साडी नेसत होती? ती लेक होती, परक्याचं धन. हे बघ, मी मुलीला काही परक्याचं धन वगैरे म्हणून नाही वाढवलं. माझी ठेव म्हणूनच वाढवलं. सुनेला देखील मुलगीच मानतो मी. तिला जे काही कपडे घालायचे आहेत ना ते ती घालू दे. तुझी लुडबुड नको प्रत्येक ठिकाणी. झोपा आता, त्यांना कामं असतात सकाळी. तुमच्या आमच्यासारखी रिकाम टेकडी नाही येत ती. सुनीता, सकाळी लवकर उठायचे. वय अलाराम लावलाय मी. सुनीता, जरा पाणी देतेस का मला? थांब ग, मी देते पाणी. आणि पाणी द्यायला तू कशाला पाहिजेस? त्याला हाताने घेता येत नाही. ती देईल. अगं देईल ती. प्रत्येक गोष्टीत तुझी लुडबुड नको. झोपा आता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला घ्या चहा घ्या. काय बरं वाटतंय का आता? कालच्या पेक्षा बरं आहे. हे पण ह्याला काही उपाय नाही का? सहन करत राहणं एवढाच उपाय. आय एम सॉरी. ए, वेडा आहेस का तू? कशाला सॉरी म्हणतोयस? नाही का, सगळं तुलाच सहन करावं लागतं. डोंट वरी, ती जन्माला आली ना की सगळं तुला करायला लावीन. नाही नाही, बघच तू, मी सगळं करणारच आहे. आपल्या लेकीला इतकं छान सांभाळेल ना. रात्री अपरात्री ती उठली की तिला छान झोपवेल, सकाळी तिला आंघोळ घालेल, ती रडायला लागली की तिला कडेवर घेऊन फेऱ्या मारेन, तिचं डायपर बदलेन, सगळं करेन मी. तू फक्त बसायचंस आणि ऑर्डर सोडायचंस. हे कर, असं कर, तसं कर नको, इतकंच करायचं बस. श्री, मला त्रास होत असतो ना तेव्हा तू
तू जो मला हसवण्याचा प्रयत्न करतोस ना सतत, हम्म. तो आपल्या नात्यातला बेस्ट पार्ट आहे. अरे माझ्या बेस्ट पार्टनरला बेस्ट पार्ट मिळालंच पाहिजे ना. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. घ्या चहा घ्या. आणि कसं झालंय ते सांगा. तू केलायस? हा म्हणजे कोणी नव्हतं म्हणून मग मी प्रयत्न केला. खूप छान झालाय. कळलं तुझ्या चेहऱ्यावर. दे इकडे. अरे नाही तसं नाही, दे इकडे. तू केलायस ना हे महत्वाचं. नको पिऊस तू. दे इकडे. अरे दिवसात एक चहा पितेस तोही असं वाईट नको. दे. नाही, अगं त्याला काही चव नाहीये. पण त्यात माझ्या नवऱ्याचं प्रेम आहे ना. चहात इमोशनल होण्यासारखं काय आता. हं? नको पिऊस. बाबा पाया पडतो. आयुष्यमान भव. सावकाश. चुकेल. सगळेच गेलो असतो आपण. सगळ्यांची कशाला वरात. अहो कुलदैवतेचं दर्शन घ्यायला. ती दोघं जातील, संध्याकाळपर्यंत परत येतील. मला पण जायचं होतं दर्शनाला. तू जा ना नंतर एकटी. हे बघा, तुम्हाला यायचं नसेल ना तर नका येऊ, पण मी जाते. त्यांच्या बरोबर नाही. अहो मी काही खाणार आहे का त्यांना? मी आपली देवदर्शन घेईन आणि येईन माझी मी गुपचूप. तुम्ही निघा. बाबा फक्त कुकर जरा तेवढा. माझी नका काळजी करू. मी कुकर लावून घेतो. अगं बाई, म्हणजे स्वयंपाक केलेलाच नाहीये का? हे कालची पावभाजी आहे तेवढी फ्रीज मध्ये. म्हणजे पाव संपलेत, आणावे लागतील. नको नको, मला बाई शिळं अन्न चालत नाही. मला त्रास होतो. कसला? अगं गॅसेस होतात. मग कुकर लावायला जमल का तुम्हाला? अगं आयुष्यभर तेच केलंय मी. आता मुलाचं लग्न झालं तरी देखील स्वयंपाक पाणी मीच करायचं. मग सून काय करणार? आय तेवढं आजच्या दिवस ऍडजस्ट करा ना. तेच चालू आहे रोज. अरे निघा तुम्ही आता, उशीर होईल. बाबा कळवतो मी तुम्हाला. सावकाश. पैसे वगैरे घेतलेस ना रे? हो बाबा घेतलेत. सावकाश जा आणि अंधार व्हायच्यात परत या. हो. अरे आजकाल खूप लवकर अंधार होतो हा पिंट्या. आहेत तिचे भैया इथेच रागाने बघतायत माझ्याकडे. मग आता काय बाहेरच जेवण ना. तिला जेवण करता येतंय कुठे? बरं चल मीही आवरते, बोलूया मग. काय किती सूचना देतेस का त्यांना? किती ढवळाढवळ करतेस त्यांच्या आयुष्यात? श्री आता तू सकाळी सकाळी लेक्चर देऊ नकोस मला. आणि काय एवढं काय हसत का होतीस? तुझ्या बहिणाबाईवर. म्हणजे ह्या बाबतीत ना अगदी भाऊ बहीण शोभता तुम्ही. कुठल्या बाबतीत? तिला पण स्वयंपाक करता येत नाही आणि करण्याची आवड त्याहून नाही. हा मग करेक्ट. बरं परवा मी सांगितलं तिला स्वयंपाक करायला आला पाहिजे, म्हणजे करायचा की नाही हा नंतरचा भाग झाला. थँक्यू. हे कंपल्शन तू मला नाही केलंस. अरे तुला वेळ कुठे असतो? मग ती तरी कुठे बिचारी घरी बसून असते का? पण तुझं वेगळं आहे. अरे का? फक्त पुरुष आहे म्हणून? तसं नाहीये श्री, पण तू अरे कधीच केलेला नाहीये स्वयंपाक.
मग तिनं तरी केलाय का आधी? नाही, पण यायला हवा ना. का आवडत नसला तरी? म्हणजे तिला एखादी काही वेगळी गोष्ट आवडत असेल किंवा एखादं काही वेगळं स्किल डेव्हलप करायचं असेल तर फक्त ती मुलगी आहे म्हणून तिने काय स्वयंपाक शिकायचा, तो करायचा. लग्न झाल्यानंतर नवऱ्याच्या घरी जाऊन रोज स्वयंपाक करायचा. दोघेही कमवत असतील तर मग स्वयंपाक करण्याची जबाबदारी फक्त मुलीवर का? दोघेही काम करता ना, मग घरची कामं वाटून घ्या, शेअर करा ना. अरे पण पिंट्या करतोच की. त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये. मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तिला जर ते काम आवडत नसेल तर उगाच तिला त्या कामाला झोंपू नका. बरीच कड घेतोस की रे बहिणाबाईची. अर्थात भाऊबीजेला काय उगाच ओळखून घेतलं का काय? बरं बाबा, बरोबर आहे तुझं. तिला जेव्हा मनापासून वाटेल ना तेव्हा शिकेल ती. बरं, तुझं ब्रेकफास्ट आणू? नाही नको, मी जाते खाली. तुझं झालंय ना? केव्हाच. वाजलेत बघ किती. पोरे उशीरच झालाय आणि भूकही लागली आहे मला. ए बरं श्री, आज ड्रायव्हर काका नाहीये, तू सोडशील ना मला? सोडेन ना, पण तुला जमणार आहे का पायामुळे? अरे त्यात काय एवढं, आणि आता हे असं बारीक सारीक चालूच राहणार. पुढे दिवस दुखेल मग वाटेल बरं. चल ये रे खाली. आलो आलो. आई ग, अहो कंबरड मोडलंय माझं. सगळी हाडं झिजली हो घरासाठी कष्ट करता करता. अजून काही स्वयंपाक पाणी सुटत नाही माझं. लोकांच्या घरी बघा, सून आली की सासू आपली बिछाण्यावर बसून ऑर्डर सोडत असते. आमच्याकडे सगळा कारभारच उलटाय. बोलणार कोणापुढे? आहे कोण माझं ऐकून घ्यायला? 4 दिवस झालेत नुसते येऊन, पण तिचा भारी पुळका सगळ्यांना. आणि ही बाई जन्मभर राबते, पण तिच्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. आता तुम्ही कुठे निघालात? बसा आता. चहा सांगितलात ना मला बनवायला? एवढी महागाची साखर ती काय अशी वाया घालवायची का? कसा पोचल्यावर कळवलं सुद्धा नाही आपल्याला. कळवायचं काय त्यात? का आपल्याला कळायला नको का? चहा उकळतोय. बसा बसा बसा, मी गाळते. तुम्ही कशाला उठताय? पाय धड आहेत का तुमचे? आई ग पांडुरंगा, बापरे. काहीतरी तेल बिल तरी चोळायला हवं होतं ना. घे. जान्हवी, फोन आला होता. काय सांगता? बोललो आम्ही. काय म्हणाले? भेटूया म्हणाले. खरंच? म्हणजे कॉफी प्यायला भेटूया असं म्हणाले. आई गो किती गोड. मी म्हटलं त्यांना ऑफिस प्यायची तर घरीच या की. सरू मावशी. पण ते म्हणाले की बाहेर कॉफी शॉप मध्ये भेटूया. मग तुम्ही काय म्हणालात? मी म्हणाले जान्हवी आल्यावर ठरवते. तुम्ही जा ना त्यांना भेटायला. हो जाऊया आपण. मी काय करणार आहे तिकडे? नाही नाही तू येच. हो, सरू मावशी आपण नाही, तुम्ही जा त्यांना भेटायला. अगं मी एकटी दुकटी बाई कशी जाणार त्यांना भेटायला? मला काय झालं सरू मावशी? उलट तुम्ही त्यांना जाऊन भेटा. म्हणजे ना तुम्ही एकमेकांशी बोला, एकमेकांना समजून घ्या. बघा पटतंय का? मग बाकी पुढचं ठरवूच की आपण सगळे. अगं पण ते बरं दिसेल का? आता त्यात बरं न दिसण्यासारखं काय? सरू मावशी फक्त कॉफी प्यायला चाललायत तुम्ही. इट्स ओके. घरात काय सांगायचं? पण खरं सांगायचं. नाही नको, त्यांना इतक्यात नको सांगायला. म्हणजे आधी आमचं पटतंय का बघूया ना. नाही तर सगळे चेष्टा करतील पुन्हा माझी. असं होईल ग घरात पुन्हा. मावशी पण हे बघ, श्रीला सांग हवं तर, पण ताई किंवा घरातल्या इतर कोणाला नको सांगायला.
त्यांना नाही पटायचं. सरू मावशी असं नाहीये. उलट आपण पहिल्यापासूनच क्लिअर असलो ना की बरं असतं. पण आधी मला तर क्लिअर होऊ दे, मग आपण बाकीच्यांना क्लिअर करू सगळं. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मग जाऊ म्हणतेस मी कॉफी प्यायला? छान तयार होऊन जा. ठीक आहे, म्हणजे अशी नऊवारी बिवारी नेसू का? नाही नाही सरू मावशी, मग गजरा माळून जाऊ? अहो नाही, तयार म्हणजे तसं नाही. दागिने घालू का खूप सारे? नाही हो, नाही नाही. कसं बाई तयार व्हायचं? जाऊ द्या, तुम्ही आहात ना तशाच जा, तेच बरं. बर, पण सांगू नकोस हं कोणाला. त्याची खरंच गरज आहे का सरू मावशी? हो मला आहे. अहो नको ना सांगूस, ताई रागवेल. पण सरू मावशी प्लीज माझ्यासाठी. बरं मी नाही सांगत. थँक्यू जान्हवी.